हाय, मी नीलम. प्रदीप जोशी यांचं गोष्ट एका बजेटची या कथासंग्रहातील पुढील छान कथा ऐकूया. पेंटवाली मुलगी. रसुलवाडी डोंगर कपारीतले एक गाव. 500 घराचा उंबरा. वाडी असली तरी शहरीकरणाच्या छायेतलं गाव. मातीच्या सारवाव्या लागणाऱ्या भिंती जाऊन सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले उभे राहिलेले. गावानं गावपण मात्र जपलेलं. 18 पगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने नांदत होते. 12 बलुतेदारांनी आपली बलुतेदारी कायम ठेवलेली. लोहार, चांभार, शिंपी, बामण, वाणी, न्हावी समधी मंडळी एकोप्यानं राहत होती. गावाला पण निसर्गाने आगळे वेगळे लेणे बहाल केले होते. गावाच्या एका टोकाला नदी होती. ती बारमाही दुथडी भरून वाहत होती. नदीकाठावर 4-5 पुरातन मंदिरे होती. वर्षातून एकदा गाव जत्रा भरत होती. जत्रेला हौशे, नवशे, गवशे समदे येत होते. नदीकाठाला गाव स्वरूपी एकच स्मशानभूमी होती. गावातले कधी कोण गचकले तर येथे गर्दी होत असे, नाहीतर चिटपाखरूही तिकडे फिरकत नसे. गावात छोटी ग्रामपंचायत होती. लहान मोठी दुकानं, हॉटेल, टपऱ्या होत्या. गाव तसं चांगलं होतं. लिहिण्या वाचण्या इतपत पोरं बाळं म्हातारी कोतारी शिकलेली होती. 12वीपर्यंत शाळा होती. कॉलेजला मातूर तालुक्याच्या गावाला जावं लागायचं. मास्तर मंडळी गावातलीच होती. शाळा सुटली की ते पोटासाठी शिकवण्या करायचे. पाटील, सुतार, कुलकर्णी, इनामदार यांची 4-5 घरं जरा पुढारलेली होती. गावात एकोपा असल्याने एकच पाणवठा होता. गाव छोटं असल्यानं गावात जरा जरी कुठं खुट्ट झालं तरी लगोलग ते समद्या गावाला समजायचं. म्हातारी माणसं दिवसभर पारावर पडून असायची. नजरा कमी झाल्या असल्या तरी नवखा कोणी गावात आला की यांच्या भुवया उंचावल्या जायच्या. गावात आधुनिकतेचे वारे अजून तरी आले नव्हते. बाया लुगडं, साडी, चोळी यातच होत्या. गाऊन, मिडी, मॅक्सी, स्लीवलेस, नाईटी असले प्रकार गावात आले नव्हते. म्हाताऱ्या बायका 9वारी नेसायच्या. तरण्या बाया 6वारी घालायच्या. बायांनी अंग उघडं ठेवून फिरणं दूरचीच गोष्ट. बायांची अंग पूर्ण वस्त्रांनी झाकलेली असल्यानं गड्यांच्या नजरा भिरभिरीत नव्हत्या. शाळेतल्या पोरींना पण अंगभर ड्रेस होता. त्यामुळे गावात TV आलं, मोबाईल आलं तरी त्यांच्यात मात्र काहीही फरक पडला नाही. एक दिवस मात्र विपरीतच घडलं. सकाळची 10 वाजण्याची वेळ. गावात येणाऱ्या पहिल्या एसटीचं आगमन झालं. गाडी थांबली. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिण्यासाठी टपरीवर गेलं. गाडीतनं प्रवासी खाली उतरू लागलं. त्यातच एक पॅन्टवाली पोरगी उतरली आणि समदं गाव खडबडून जागं झालं. पॅन्ट, टी-शर्ट, डोळ्याला गॉगल लावलेली पोरगी पाहिली आणि जो तो गाडीच्या दिशेनं धावू लागला. भुवया कोरलेल्या, बसक्या नाकाची, नाकात बारीकशी चमकी, गोरीपान, गुबगुबीत गाल, केसाचा बॉबकट, भरगच्च छाती, पांढरे शुभ्र दात. चालताना पुढं मागं लयबद्ध हालचाल करत एक पाखरू गाडीतनं उतरलं. अवघं गाव तिच्याकडं पाहतच बसलं. एक इरसाल म्हातारं पुढं आलं आणि म्हणालं, काय ग पोरी, कुठनं आली? नाव काय तुझं? पोरगी मोठी बनेल होती. म्हाताऱ्याच्या नजरेतला भाव तिनं ओळखला. ती म्हणाली, आबा, मी इगतपुरीची. नाव आहे संगीता. मला संगी नावानंच समधी ओळखत्यात. तिनं एक पत्ता विचारला आणि त्या दिशेनं जायला निघाली. जो तो तर्क करू लागला, आईला कुणाच्यात आलंय हे मॉडेल? अखेर चंदू नाव्यानं अर्ध्या तासातच बातमी आणली की ती पोरगी तालुक्याच्या गावाला कॉलेज शिकण्यासाठी आली आहे. तिथं खोली मिळाली नाही म्हणून आपल्या गावात खोली घेऊन राहणार आहे. आता रोज तिचं दर्शन होणार म्हटल्यावर गावातल्या तरुण मंडळींनी नव्हे तर म्हाताऱ्यांनी सुद्धा बाळसं धरलं. पॅन्टवाल्या पोरीची अर्थात संगीची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली. गावातल्या शाळा मास्तरनं तिची भेट घेऊन
कमी फीत प्रायव्हेट शिकवणी घेण्याचं सांगून टाकलं. पोरगी देखील महाबिलंदर. तिनं तात्काळ होकार दिला. तिला काय पाहिजे काय नको हे पाहण्यासाठी अख्खा गाव चढाओढ लागली. आलेल्या दिवशीच 10-12 जण आपलीच पोरगी समजून तिला जेवणाचं आवतण द्यायला आले. संगीनं घरीच स्वतःचं जेवण बनवणार असल्याचं सांगितलं. दुसरा दिवस उजाडला. सकाळी पॅन्ट शर्टवाली संगी तालुक्याच्या गावाला कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडली. ओठाला लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. घट्ट टी शर्टमुळे छाती भारदस्त सेक्सी दिसत होती. पायात पैंजण होते. त्याचा आवाज करत ती निघाली. जाता जाता मास्तरना भेटली. संध्याकाळी शिकवणीला येते असा निरोप दिला. मास्तरचं दिवसभर शाळेत लक्ष लागत नव्हतं. कधी एकदा संध्याकाळ होते असं त्याला झाले. अखेर 6 वाजता पॅन्टवाली मास्तरांच्या घरी शिकवणीला आली. मास्तर एकटेच होते. त्यांनी तिला आपल्या जवळ बसवून घेतलं. 10-15 मिनटं नुसतंच तिचा चेहरा बघत बसलं. मास्तर इंग्रजी शिकवत होतं. त्यांनी तिला काही वाक्य लिहायला सांगितली. तिची स्पेलिंग लिहिताना चूक झाली. हीच संधी साधून मास्तराने तिचा गाल ओढला. ती म्हणाली, मास्तर, परत गाल ओढायचं नाही, सांगून ठेवते. आधीच माझे गाल फुगलेले आहेत. मला ते आणखी फुगवायचे नाहीत. मला फुगलेले गाल आवडत नाहीत. मास्तरांनी तिला फुगलेलं गाल का आवडत नाहीत असं विचारलं. ती म्हणाली, मुलांना आता फुगलेल्या गालापेक्षा गालावरची खळी आवडते. गाल फुगलेलं असलं की लव करताना वटाचं किस नीट घेता येत नाही. तिचं उत्तर ऐकून मास्तर उडालाच. त्याच्या दिवास्वप्नात गावातली बायांचं गालं दिसू लागलं. त्यानं त्या दिवसाची प्रायव्हेट ट्युशन थांबवली. संगीला उद्या ये म्हणून सांगितलं. मास्तर खूप वेळ तिच्या बोलण्याचा विचार करीत बसलं. हळूहळू पॅन्टवाल्या पोरीचे मास्तराकडे येणे जाणे वाढू लागले. लोकांच्या नजरेत ही बाब आली. त्यांनी मास्तरीणबाईंच्या कानावर ही बाब घातली. पतीच्या संसाराला हातभार लागावा म्हणून त्या बी नोकरी करत होत्या. थोड्या दूर अंतरावर नोकरीच होत्या. मास्तर असे काय बी करणार नाही याची त्यांना खात्री होती. मात्र गावाकडनं निरोप आला आणि त्यांनी समधी कामं सोडून गावाकडं धाव घेतली. मास्तरीणबाई घरी आली. पाहते तर काय, मास्तर संगीच्या खांद्यावर हात टाकून तिला परदेशी भाषेचे प्राथमिक धडे देत होते. आपला नवरा पॅन्टवाली पटवल या भीतीनं त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व त्या मास्तर समवेतच राहू लागल्या. त्यांनी खाजगी शिकवणी घेण्यास मास्तरांना प्रतिबंध केला. मास्तर बिचारे बेचैन झाले. मास्तरच काय, गावातल्या समद्यांची अशीच अवस्था पॅन्टवालीनं केली होती. रात्री झोपतच तरणी म्हातारी माणसं उगाचच हसत होती. स्वतःचाच गाल ओढत होती. पॅन्टवाली समजून बायकोचाच किस घेत होती. बायबापड्यांना काय झालंय हे बायसनी कळना. धुणं धुण्यासाठी पाणी भरण्यासाठी आलेल्या बाया याचीच दबकत चर्चा करीत होत्या. शेवटी गावातल्या बायकांनी पुढाकार घेतला. सायंकाळच्या वेळी संगी घराकडे आली. त्यांनी तिला बोलावलं आणि ठासून सांगितलं की तुला जर का या गावात राहायचं असेल तर साडीच नेसावी लागेल. पॅन्ट शर्टवर नाही फिरता येणार. संगीता त्यांनी रोज साडी नेसायची. गावात प्रायव्हेट ट्युशन लावायची नाही. तरण्या व बायागड्यांशी बोलायचं नाही अशा अटी घातल्या. संगीनं त्या मान्य केल्या. फार काळ तिला या अटी काही पाळता आल्या नाहीत. 2 महिन्यातच तिने दुसऱ्या गावात पलायन केले. गावातल्या बायांनी सुटकेचा निश्वास सोडला. पॅन्टवाली संगी दुसऱ्या गावी गेली आणि गाव पुन्हा मूळ पदावर आला. थँक्यू.